चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 11 मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणताय पहा, समजा लिमिट x टेंड्स टू 0, ओके, आणि क्लोज ब्रॅकेट x. ठीक आहे, आता लक्षात घ्या का म्हणतात. पुढे गिवन आहे पहा की क्लोज ब्रॅकेट मध्ये जो स्टार आहे, स्टार म्हणजे x आहे. इथे का सांगत आहे समजलं ना, स्टार आहे म्हणजे x आहे, इज अ ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. म्हणजे हा साधा सुद्धा पहिलं. ठीक आहे, हा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. ठीक आहे, तर सर चीज काय ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, तर पाहायला सुनो. ठीक आहे, जर एखादी फंक्शन एफ ऑफ एक्स आहे आणि मानून चलो पहा, इथं शब्द काय इंटिजर आहे, लक्षात द्या. ठीक आहे, पटलं. तर पहिले इंटिजर समजा काय राहते, 0 पॉझिटिव्ह नंबर. इकडे 1 2 3 4 दिवसभर जात राहील. ठीक आहे, आणि इकडे -1 -2 इकडे दिवसभर जात राहील. ठीक आहे, तर याला आपण इंटिजर म्हणतो. ठीक आहे, तर ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन चीज काय पहा, जर एफ ऑफ एक्स असेल ना, एक्स येतं असेल क्लोज ब्रॅकेट मध्ये. ठीक आहे, तर ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन काय राहतं, पहिलं लक्षात द्या. मी काय म्हणतो, जर सपोज द्या समजण्यासाठी x इज इक्वल टू मानून चालू की 1.2 आहे असं माना. ठीक आहे, म्हटलं x का 1.2, तर इथं जर 1.2 ठेवलं तर ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन करते का माहिती आहे की जो 1.2 आहे ना, तर पॉइंट वाले जे 2 आहे ते विसरा, आणि 1.2 च्या पहिले कोण येते पहा. अरे 1.2 म्हणजे एवढ्यात ना, फील करा 1.2, तर त्याच्या पहिले कोण येते 1, म्हणजे हा याचा आन्सर ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. समजलं. ठीक आहे, पुन्हा आहे का, एफ ऑफ एक्स फंक्शन आहे आणि मानून चालू की एक्स हा एक्स आहे व्हॅल्यू. आता एक्स ची जी व्हॅल्यू आहे ते मानून चालू 3.4 ठेवलं सपोज द्या. ठीक आहे, मानायला काय जाते बरोबर, असं आहे, असं मानलं मी 3.4 आहे. तर आता जो आन्सर आहे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन का, त्याचा आन्सर आहे 3. म्हणजे समजलं ना, 3.4 नाही, पॉइंटले हटवा, डायरेक्ट इंटिजर घ्या, तेव्हाच ते इंटिजर फंक्शन म्हणतात. ठीक आहे, इथपर्यंत क्लियर. ओके, बहुत ही बढिया. आता सुन मेरी बात. ठीक आहे, आता आपण याला बारी बारी से सॉल्व करू. का म्हणता आपण, पहिलं दिला जे आहे ते लिहिता का लिमिट x टेंड्स टू 0 आणि ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन x आहे. आता आपण लिमिट मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, x टेंड्स टू 0 आहे, दिसताना x टेंड्स टू 0. मग समजा सपोज दॅट इथं 0 आहे, ओके 0 आहे असं समजा, आणि मानून चलो थोडी देर केली ती 1 आहे आणि इथं -1 आहे. ओके, इकडे 2 वगैरे राहील पण इकडे -2 वगैरे. ठीक आहे, तर फिलहाल केली 1 आणि -1 घेतली. आता मला सांगा x टेंड्स टू 0 म्हणजे काय करतात, x टेंड्स टू 0 म्हणजे काय करतात की x हा 0 बनण्याची कोशिश करत, 0 नाही झाला 0 बनायचा, म्हणजे इकडून इकडे जाईल. नाही तो होऊ शकते पहा, इकडे पहा, ऐका, तो जेव्हा 0 बनत तर 2 प्रकारे बनत. एक तर इकडून असा जाईल, ठीक आहे, नाही तर इकडून असा आहे. याला मधात तर 0 बनायचा आहे ना, आता याच्याकडे जायचं आहे तर काय पहा, एक तर असा तरी जाईल नाही तर असा तरी जाईल, म्हणजे येण्याचे 2 मार्ग आहेत. तो 0 बनण्याची कोशिश करत, x हा 0 बनण्याची कोशिश करता असा त्याचा म्हणणं आहे. पण बनण्याचे 2 मार्ग आहेत, एक आहे LHS साइड आणि दुसरी RHS साइड. म्हणून लिमिटचे जे राहते, लिमिट शिकताना LHL लिमिट आणि RHL लिमिट म्हणजे समजलं ना, म्हणजे म्हणायचं काय सुनो. ठीक आहे, लेफ्ट हँड लिमिट म्हणजे लेफ्ट कडून आणि राईट हँड लिमिट म्हणजे राईट कडून. ठीक आहे, म्हणजे 0 बनताना 2 प्रकारे बनू शकते, एक तर इकडून तरी लेफ्ट हँड साइड करून, नाहीतर राईट हँड साइड करून. आणि जेव्हा LHL इज इक्वल टू RHL राहते, लक्षात ठेवा दोन्ही व्हॅल्यू जर सारखी येत असेल तर लिमिट एक्झिस्ट होते, म्हणजे लागू पडते. समजता इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, आता ऐका, जर सपोज द्या एफ ऑफ एक्स फंक्शन आहे आणि लिमिट एक्स टेंड्स टू a आहे. आता a म्हणजे इथं 0 घेतलंय, a माना काही राहू शकते, 0 1 2 3 4, आणि हा जर निगेटिव्ह असेल तर हा LHL इज इक्वल टू, म्हणजे याचा निगेटिव्हचा अर्थ काय समजलं, निगेटिव्हच्या काही फक्त डायरेक्शन दाखवता, दिशा. समजलं ना, की याचा अर्थ असा की या दिशेने तो 0 बनता. ठीक आहे, इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू a प्लस आणि एफ ऑफ एक्स. आता याचा अर्थ a प्लस ले कोण विचारते, फक्त काय डायरेक्शन दाखवता की इकडून येत आहे, समजता ना, LHL. ते जेव्हा दोघांचे आन्सर जर सेम आले ना तर लिमिट एक्झिस्ट होते. समजले इथपर्यंत, हे गोष्ट तर पहिलं लक्षात ठेवा, बहुत ही बढिया. आता या क्वेश्चन कडे येत आपण, तर मला काय करायला लागेल, याला चेक करासाठी दोन्ही पद्धतीने चेक करायला लागेल की मी पहिले लिमिट इकडे पाहता ना, लिमिट एक्स टेंड्स टू 0 मायनस ग्रेटेस्ट इंटिजर x. ठीक आहे, मतलब समजलं का. ठीक आहे, याचा अर्थ असा, इकडे याचा अर्थ असा की हा जो आहे ना, हा 0 मायनस, याचा अर्थ हा जो फंक्शन आहे कोण, सपोज द्या हा 0, आता इथे चिवडा झाला, इकडे लिहिता -1 आणि 1. हा जो फंक्शन आहे हा कोणत्या LHL साइड कडून 0 बनण्याची कोशिश करता, LHL कडून अप्रोच करता. ठीक आहे, ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. मग मला सांगा x का राहू शकते, तर सर x जो आहे ना सर, तो x -1 च्या वर राहील, चेक करा ना, -1 च्या वर, आणि 0 च्या खाली नाही. पटलं ना, कारण 0 बनत आहे. पटलं ना, 0 झाला
नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, जो एक्स आहे ना तो -1च्या वर आणि 0च्या खाली, समजता इथपर्यंत हे मधात लिहून ठेवू शकता. ठीक आहे, म्हटलं. आता मी मगाशी सांगितल्यासारखं कहाणी बहुत सिंपल कहाणी की सपोज दॅट, आता मी एक्झाम्पल साठी समजून सांगता, याचा कुठलाही संबंध या एक्झाम्पलशी नाही, म्हणजे तो आन्सर असा नाही. ठीक आहे, समजवता का. मान की चलो f(x) = ग्रेटेस्ट इंटिजर घेतलो, याच्यामध्ये विचार करा -1 to 0च्या दरम्यान राहील का. एखादी नंबर घ्या, मानून चालू की -0.5 असं मी घेतलो, -0.5. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, -0.5 एवढं झालं, -0.5 क्लिअर आहे. ओके, आता मला सांगा की -0.5 जो आहे, ओके, हा कोणाच्या पहिले पा, मी काय म्हटलो की 1.2 आहे, तर आपण 1 घेतो, पटलं ना. तर -0.5 आहे, याचा अर्थ हा याच्या पहिलेचा इंटिजर कोण राहील, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, याच्या पहिलेचा इंटिजर कोण राहील चेक करा. ठीक आहे, पटलं. याच्या पहिलेचा इंटिजर तो जो राहील, ठीक आहे, तो डायरेक्ट -1 येईल. अरे लिमिट अप्लाय जर केल्या तुम्ही डायरेक्ट -1 आहेत का, चेक करा ना. -0.5 -1 येईल का. ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर आहे. अरे -0.5 तर याच्या पहिले -1. ठीक आहे, ओके. तर मग हा झाला इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे, बहुत ही बडी. ओके, आल्सो आता काय करता, RHL काढता, राईट हँड लिमिट. राईट हँड लिमिट, तर राईट हँड लिमिट काय म्हणते पहा, लिमिट x टेन्स टू 0+ आणि ग्रेटेस्ट इंटिजर x. 0+ म्हणजे आता इकडून अप्रोच करताय, समजताय इकडून. आता मला सांगा 0+ जर असेल तर डायरेक्ट पाहता सुनो. ठीक आहे, येते काय म्हणता की सपोज दॅट f(x) आणि पहा 0+ म्हणजे इकडून ना कोटी बरं कोणाच्या कुठून दरम्यान राहील पहा, की जो x राहील ना तो 0 पेक्षा मोठा आणि 1 पेक्षा लहान, हे तर मानता 0 पेक्षा मोठा आणि 1 पेक्षा लहान, म्हणजे सर हे तिथं पॉझिटिव्ह आहे. 0.5 थोडी देर केली मला आता आहे ना. ठीक आहे, जर मारून चलो हा 0.5 आहे, तर मग याच्या पहिल्याचा घेतला ना, पहा ना 0.5 तर याच्या पहिले काय याचा आन्सर आहे लिमिट एक्सटेन्स. लिमिट नको लावा, डायरेक्ट RHL म्हणा, कारण लिमिट अप्लाय केली असं समजा, आन्सर आला 0. 0.5च्या पहिले ग्रेटेस्ट इंटिजर घ्यायचा, बरोबर. आणि इकडे पहा सुरुवातीला वरती -0.5च्या पहिले -1. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, तर मग मला सांगा इक्वेशन नंबर 2, तर फ्रॉम 1 and 2 वरून चेक करून पहा काय झाला होता की जो LHL आहे म्हणजे लेफ्ट हँड लिमिट किती आला LHL. ठीक आहे, इथे लिहिलो नाही का LHL. ठीक आहे, सॉरी इथे LHL नाही लिहिलो, LHL पाहिजे लेफ्ट हँड लिमिट. ठीक आहे, ओके, लेफ्ट हँड लिमिट लिहिलो आहे. आणि इकडे RHL जो आहे, ठीक आहे, तो RHL हे दोन इक्वल आहेत का, चेक करा बरं. इक्वल आहेत का, नाही ना, कारण पहा ना LHL -1 दिला आणि हा 0 दिला, कसं इक्वल राहू शकते. ठीक आहे, मग याचा फायनल आन्सर काय, लिमिट डज नॉट एक्झिस्ट, लिमिट लागूच पडत नाही. ठीक आहे, कारण लागू पडासाठी दोन LHL = RHL पाहिजे. तर काय लिमिट डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे, तर समजलं असेल मेरे प्यारे दोस्तों. ठीक आहे, कारण याला डिटेल पाहण्यासाठी क्लासमध्ये सांगायला लागते, आपण तो प्रॉब्लेम सोडवत आहोत. ठीक आहे, पटलं, सोडवायला लागेलच. ठीक आहे, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.